असेल, जे काही देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचं राखरांगोळी करण्याचं काम जेव्हापासून हे भाजप सरकार सत्तेमध्ये आलं त्यानंतर नीट असेल, सीबीएसई असतील, अशा विविध जे काही वेगवेगळ्या एक्झाम होतात त्याच्यामध्ये पेपर लीक असेल, परीक्षा पुढे ढकलणं असेल, अशा विविध प्रकारची नामुष्की खरं तर या सरकारवर आली. आणि असं असतानाही हे जे काही आज सत्तेमध्ये सरकार बसले त्याला याची थोडी सुद्धा शरम नाही. एवढे सगळे मोठे घोटाळे होतात परंतु यांना त्याचं काही वाटत नाही. विद्यार्थ्यांचे जीव जातात पण या सरकारला त्याचं काही वाटत नाही. त्यांना फक्त सत्ता, पैसा आणि संपत्ती कमवण्यामध्ये हे मुश्किल आहेत. आज आपण देशामधलं राजकारण पाहतोय, एकीकडे आमदार फोडतात, दुसरीकडे खासदार फोडतात. याच्यामध्ये त्यांना भलं वाटतंय. शेतकरी आत्महत्या करतात, विद्यार्थी आत्महत्या करतात, परंतु त्याच्याबद्दल या सरकारला काही घेणं नाही. उद्योगपतींना मोठं करण्याचं काम खरं तर आपल्याला करताना हे दिसतंय. आपल्याला शिक्षणाचा संपूर्ण बाजारीकरण करण्याचं धोरण खरं तर नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून त्यांनी रेटत आणले. असंख्य जे काही आपल्याला माहिती की त्यांनी लोकसभेमध्ये जी काही आकडेवारी दिली, जवळपास देशामध्ये 1 लाखापेक्षा जास्त सरकारी शाळा बंद करण्याचं म्हणजे टोटली बंद झालेले आहेत. अजून देखील शाळा बंद होणार आहेत. आणि असं असताना लोकांना राजकीय, धार्मिक आणि इतर याच्यामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम आजचं जे काही भाजप सरकार करतंय याला आपण जाब विचारला पाहिजे.